एक महत्त्वाची, धंगेकरांनी एक्स वरचा शिवसेनेचा फोटो हटवलेला आहे। शिवसेनेचा फोटो हटवत पुणेकर फर्स्ट असा उल्लेख त्यांनी केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, रवींद्र धंगेकर यांनी एक्स वरचा शिवसेनेचा फोटो हटवलेला आहे। त्यांचा एक्स अकाउंट आहे आणि त्यावरचा त्यांनी शिवसेनेचा फोटो हटवत पुणेकर फर्स्ट असा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे आता धंगेकर काही वेगळा निर्णय घेतात का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून धंगेकर हे सातत्याने वेगळी भूमिका घेत आहेत, सातत्याने भाजप विरोधात आपलं वक्तव्य करत आहे आणि त्या संदर्भात त्यांना समज दिली जावी अशी भाजपच्या अनेकांनी मागणी केलेली होती। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे यांच्याकडे। निलेश, धंगेकरांनी एक्स वरचा शिवसेनेचा फोटो हटवलेला आहे आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे। धंगेकर काही वेगळा निर्णय घेतात का, अशी चर्चा सध्या पाहायला मिळते। खरंच आपण बघितलं असेल, मागील काही दिवसांपासून महायुती म्हणजे पुण्याच्या महायुतीमध्ये वाद होईल का अशी शक्यता निर्माण झालेली आहे। कारण धंगेकर आणि बीजेपी, नाही म्हटलं तरी नाव न घेता बीजेपी आणि धंगेकरांमधला वाद आपण पाहायला मिळतोय। पुणेकरांच्या हितासाठी धंगेकर सातत्याने बोलतानाचा असा त्यांनी आरोप केलेला आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर बीजेपीचेही कार्यकर्ते त्यांच्या तुटून टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आज जर बघितलं तर रवींद्र धंगेकरांनी एक्स वरचा जो त्यांचा शिवसेनेचा जो लोगो आहे तो हटवलेला आहे। एवढंच नाही तर फेसबुक मध्ये पण त्यांच्या बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर कालपर्यंत अशी चर्चा होती की रवींद्र धंगेकर यांना शिवसेनेतनी हकालपट्टी केली जाईल, मात्र असा कुठल्याही प्रकारचा जी माहिती आहे ती त्यांनी दिलेली नाही किंवा त्या बातम्यांना त्यांनी दुजोरा दिलेला नाही। मात्र एकूण जर बघितलं तर पुण्याच्या महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली का तर पडलेली आहे आणि ती धंगेकरांच्या मार्फत पडलेली असं म्हणता येईल। आणि आता त्याचंच उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय। धंगेकरांच्या एक्स वरील जे शिवसेनेचा लोगो आहे तो आपल्याला हटवलेला त्यांनी दिसतोय। त्यामुळे धंगेकर येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये वेगळी भूमिका घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मग काही दिवसांपूर्वीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना संधी दिली होती, मात्र त्यानंतरही त्यांनी सातत्याने टीका करणं किंवा बोलणं हे त्यांनी सुरूच ठेवलं होतं। मात्र आता त्याच्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या एक्स वरचा शिवसेनेचा लोगो जो हटवलेला आहे त्याबाबत आता ते काय भूमिका घेतात किंवा ते स्पष्टीकरण काय देतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता तरी सोशल मीडियावर त्यांनी शिवसेनेचा लोगो हटवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एक्स असेल किंवा फेसबुक असेल, या ठिकाणचे जे शिवसेनेचा जो लोगो आहे तो त्यांनी हटवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी धंगेकर सातत्यानं भाजपच्या नेत्यांविरोधात शाब्दिक हल्ला चढवत आहेत आणि त्यांनी अगदी चंद्रकांत पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर सुद्धा शाब्दिक हल्ले केलेले होते आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावर टीका सुद्धा भाजपकडून सातत्यानं होत होती, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी केली जात होती। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता धंगेकरांनी आपल्या शिवसेनेचा फोटो हटवलेला आहे। आता आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी रवींद्र धंगेकरच फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। रवींद्र धंगेकर, स्वागत आहे आपलं झी24 तासवर। धंगेकरचे आपण शिवसेनेचा फोटो हटवलेला आहे आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून, काय यामागचं नेमकं कारण आहे? तर आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र आता या संदर्भात रवींद्र धंगेकर स्वतःची काय भूमिका मांडतात हे पाहणं खरं तर खूप महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेनेचा फोटो हटवत पुणेकर फर्स्ट असा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे पुणेकर फर्स्ट असं त्यांनी म्हटल्यामुळे आता नेमके ती काही वेगळी भूमिका घेतात का? आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये याचे पडसाद, याचे परिणाम शिवसेनेला खरं तर भोगावे लागणार आहेत। या सगळ्या संदर्भात आपण पुन्हा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे यांच्याकडे। निलेश, आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने रवींद्र धंगेकरांनी जर काही वेगळा निर्णय घेतला तर याचे परिणाम कुठेतरी शिवसेनेला भोगावे लागणार आहेत। खरं तर तसंच म्हणता येईल, कारण आता ज्या प्रकारे धंगेकरांनी पोस्टवर लिहिलेलं आहे की पुणेकर फर्स्ट ऑल पेपर, पण ते त्या अनुषंगानेच आता त्यांनी पाऊल उचललेत असं म्हणता येईल। आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित जर खरं तर शिवसेनेला पुण्यामध्ये एक चांगली संजीवनी भेटली होती धंगेकरांच्या मार्फत, मात्र जर धंगेकरांनी शिवसेना सोडली तर पुण्यामध्ये नाही म्हणलं तर शिवसेनेला फटका बसू शकतो। खरं तर शिवसेनेचा एक चेहरा पुण्यामध्ये एक वेगळा तयार झाला होता, मात्र जर धंगेकरांनी वेगळी भूमिका घेतली तर खरंच एका अर्थाने शिवसेनेला धक्का बसला असं म्हणता येईल। मात्र सातत्याने चंद्रकांत पाटील असतील किंवा मुरलीधर मोहोळ असतील यांच्यावर धंगेकरांनी जे आरोप केलेले आहे किंवा टीका केलेली आहे त्याच्यामुळे हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय का, ही चर्चा आपल्याला पाहावं लागेल। कारण ज्या प्रकारे
सातत्याने महायुतीमधले जे नेते जे आहेत बीजेपीचे ते सातत्याने वरिष्ठांकडे त्यांनी दंगेकरांबाबत तक्रारी केल्याच्या या समोर आलेल्या आहे. आणि त्यानंतरही उपमुख्यमंत्री शिंदेंनी पण त्यांना तंबी दिली होती. त्यामुळे दंगेकर आता वेगळी भूमिका घेतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आता तरी आताच्या घडीला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की त्यांनी ज्या प्रकारे त्यांच्या सोशल मीडियावरनी शिवसेनेचे लोगो हटवलेले, त्यामुळे कदाचित येणाऱ्या काळामध्ये काहीतरी मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. त्यामुळे आता दंगेकर नेमके काय भूमिका घेतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर एखादा मोठा नेता शिवसेनेला सोडून जात असेल तर ही गंभीर बाब म्हणता येईल. त्यामुळे आता पुण्यामध्ये नेमकं महायुतीमध्ये चाललंय काय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कदाचित भाजप पुन्हा एकदा सरस ठरतोय का? जर दंगेकरांनी सोडून शिवसेना सोडली किंवा महायुती सोडली तर भाजप पुण्यामध्ये पुन्हा एकदा मोठा भाऊ ठरेल. अगदी निलेश, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी सातत्यानं भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केलेले होते, मात्र त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांना शांत राहा असा सल्ला सुद्धा दिलेला होता. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी कुचंबना त्यांची होत होती का किंवा त्यांचा आवाज दाबला जात होता का? कारण त्यांनी सत्यमेव जयते असं म्हटलेलं आहे, पुणेकर फर्स्ट असं सुद्धा लिहिलेलं आहे. त्यांनी जे आरोप केलेला आहे त्या आरोपांमध्ये जर आपण बघितलं तर पुणेकरांच्या हितासाठी पुणेकरांच्या विचार करून असं सातत्याने त्यांनी या ठिकाणी टीका केलेली आपल्याला पाहायला मिळतं. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर या प्रकरणामध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की भाजपच्या लोकांनी मी जे बोलतोय ते चुकीचं असेल तर मी राजकारण सोडून देईल अशी त्यांनी जाहीर कबुली दिली होती. त्यामुळं भाजप आणि दंगेकर असा वाद आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये साहजिक आहे की आपल्याला दंगेकर काहीतरी वेगळी भूमिका घेतील असं या ठिकाणी तरी प्राथमिक वाटतंय. पण आता या संदर्भात दंगेकरच बोलतील. पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर दंगेकरांची कुचंबना होत असल्याचं प्राथमिक तरी दिसतंय. कारण त्यांनी ज्या ज्या विषयावर त्या बोलले त्यावेळी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर टीका करण्याचे प्रयत्न केले. खरं तर हा राजकारणाचा भाग असला तरी भाजप जे आहे किंवा भाजपचे जे नेते आहेत त्यांनी दंगेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे सातत्याने दंगेकर जे आहेत ते मागील 8 दिवसांपासून सातत्याने टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात. थेटपणे त्यांनी टीका नाही केलेली, मात्र जैन बोर्डिंगचा विषय असेल किंवा ड्रग्स असेल अशा या मुद्द्यांवर त्यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि आता शिवसेनेमध्ये जेव्हा ते कार्यरत असताना अनेकदा त्यांनी भाजपच्या नेत्यांवरच गंभीर आरोप केलेले होते. आणि या सगळ्यामधून भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं धंगेकरांवर टीका केली जात होती, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी केली जात होती. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आत्ताची जी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे रवींद्र धंगेकरांनी आपल्या सोशल मीडियावरून शिवसेनेचा फोटो हटवलेला आहे. पुणेकर फर्स्ट सत्यमेव जयते असं त्यांनी पोस्ट केलेलं आहे.